कार्यक्रमाचे अध्यक्ष जी.आर. लोटे, या शाळेचे संस्थापक बाजीराव म्हातुगडे, पी.व्ही. पाटील सर, त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे या शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक आणि विद्यार्थी, मला वाटते मी शिवशंकर माध्यमिक विद्यालय सोनाळी या शाळेचा मुख्याध्यापक या वर्षी मी रिटायर झालो आणि गावातीलच शाळा, या शाळेमध्ये यायचं कार्यक्रमाला असं मी अनेक वेळा या ठिकाणी ठरवलेलं होतं, मात्र माझ्या शाळेचा कार्यक्रम आठवून या ठिकाणी यायचं वेळ आपल्याला त्या ठिकाणी मिळत नव्हती. कालच मला वाटतंय पी.व्ही. पाटील सरांना म्हटलं, सर आपण आता रिटायर झालेला आहे, तेव्हा आज कोणत्याही परिस्थितीत आपण या शाळेला म्हणजे बाजीराव म्हातुगडे यांच्या शाळेला आपण काय करायची की भेट द्यायची. सकाळी सरांना मी फोन केला आणि या ठिकाणी कार्यक्रमाला पहिल्यांदाच या ठिकाणी उपस्थित राहिलो. मला वाटतंय म्हातुगडे मॅडम यांचा जो काही मला वाटतंय या ठिकाणी सतत मला वाटतं संपर्क आपला शाळेच्या संदर्भात येत होता. या शाळेची कामगिरी आपण जर बघितली तर ही विनाअनुदानित शाळा, विनाअनुदानित म्हणण्यापेक्षा स्वयंअर्थ शाळा आणि आमची अनुदानित शाळा, या शाळेकडे आपण जर पाहिलं तर या ठिकाणचा जो काही शिक्षक वर्ग आहे की किती त्या ठिकाणी वेतन असेल आणि त्यांची राबण्याची जी काही जिद्द आहे ती जर पाहिली तर ती जिद्द कौतुक करण्यासारखी आहे. दुसरी गोष्ट आपण जर बघितली तर आपल्या गावातील किंवा अनेक माध्यमिक ज्या काही शाळा आहेत या अनुदानित शाळा आहेत. शासन याला काय करत असतं की वेतन देत असतं, शिक्षकांचे पगार शासन करत असतं, मात्र स्वयंअर्थ शाळा या ठिकाणी बाजीराव हा कसा सांभाळतो हे काही मला वाटतंय अगदी कठीण आहे. शाळा चालवणं एवढं सोपं नाही, कारण का आम्ही मुख्याध्यापक पी.व्ही. पाटील सर आणि मी बघितलं की अनुदानित शाळा चालवायची आणि ही स्वयंअर्थ शाळा चालवायची एवढं सोपं नाही. या ठिकाणचे विद्यार्थ्यांचे जे काही कार्यक्रम आपण बघितला अत्यंत चांगला. न्यायदानच्या बाबतीत जर बघितलं, कारण का मी कायम न्यायदानमध्येच आहे आणि या ठिकाणी त्यांनी जो कार्यक्रम या मुलांनी अत्यंत उत्कृष्ट असा ज्या पद्धतीनं न्यायालयामध्ये कामकाज चालतं त्या पद्धतीनंच या ठिकाणी त्यांनी त्याची प्रतिकृती या ठिकाणी आपल्याला करून दाखवलेली आहे. अत्यंत चांगलं. इतर मुलांनी सुद्धा जो काही या ठिकाणी सहभाग घेतलेला होता त्यांचं सुद्धा काम मला वाटतं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. बाजीरावला मी पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद देतो, कारण बाजीराव एवढी मुलं आपण सांभाळता की अत्यंत मला वाटतंय मी बघतो या ठिकाणी फिरायला सुद्धा या ठिकाणी आपण असतो बाजीराव बरोबर सतत या मुलांच्याकडे, म्हणजे हे मूल माझंच आहे अशा दृष्टिकोनातून बाजीरावचं प्रत्येक विद्यार्थ्याकडे या ठिकाणी लक्ष मला वाटतंय मी या ठिकाणी बघितलेलं आहे. तेव्हा बाजीराव अशीच उतून भरारी आपल्या शाळेची जाऊ दे आणि इथून पुढे आम्ही आता रिटायर आहे त्यामुळं सतत या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला येऊ आणि या ठिकाणी मला वाटतंय संयोजकांनी बोलण्यासाठी संधी दिली त्यांचा मी धन्यवाद थांबतो. जय जय.